मी बावाराव मडावी, यवतमाळ, महाराष्ट्र. माझी पोरकेपणा ही कथा सादर करीत आहे. पोरकेपणा. अरे अरे पोरा, छळू नकोस मला. तुझ्यासाठी आयुष्य बर्बाद केलं. तुझी आई अर्ध्यावरच सोडून गेली मला. तुला हृदयाजवळ घट्ट पकडून जीवनाचा मार्ग काढीत होतो. तुझ्यात माझा सारा जीव गुंतला होता. मरताना तुझी आई एकच सांगून गेली, माझ्या सूर्यकांतला सांभाळा. हे सांगताना तिच्या गालावरचे अश्रू हिमतीने पुसले आणि मी मूळ रडू लागलो. तू माझ्या घट्ट हृदयाजवळ होतास. तुझ्या आईने विश्वासाने माझ्याकडे पाहून जीव सोडला. तिला माहित होते मी जन्मभर तुझी आई होऊन राहणार. तुझ्या आईची जागा मी घेतली. रात्रंदिवस तुला तळहातावरील फुलाप्रमाणे जोपासलं. तुझी बहीण तुझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठी होती. तिला आई गेल्याचं समजत होतं. तुला त्यातलं काहीच कळत नव्हतं. आई भुरकन आकाशात उडून गेली. तुला खाऊ आणण्यासाठी गेली असं म्हणून तुझी समजूत काढायचो. तुझ्या गालावर अश्रूंचा समुद्र व्हायचा. आईविना असलेली लेकरं वाढवताना बापाचं काळीच जाग्यावर राहत नाही. तुला पाटकुळी घेऊन शेतात कामावर जायचो. वावरातल्या झाडाला पाळणा टांगून तुला झोपी घालायचो. तुला झोप लागली की कामावर भिडायचो. सारं लक्ष तुझ्यात असायचं. तुझ्यासाठी आयुष्याचा एक दिवस मोजायचो. तुला साहेब करण्याचे तुझ्या आईचे स्वप्न होते. ती बोलून दाखवायची आपली जिंदगानी कष्टातच वणवण गेली, पण आपल्या सूर्याला चांगलं शिकूया. आपल्या कष्टाला चांगलं फळ आलं, त्याला आपण जोपासू. अरे पोरा का छळतोस ह्या म्हाताऱ्या काठीला? थांब. अरे थांब, तुला हे शोभत नाही. ऐकून घे, शेवटचं सांगतो. तुझं बोट धरून शाळेत नेत होतो. कष्टाच्या घामावर तुझं शिक्षण केलं. मास्तरला विचारायचो, पोरगा कसा आहे? मास्तर म्हणायचा, सूर्यकांत अभ्यासात हुशार आहे. माझी छाती भरून यायची. घरी येऊन तुझ्या आईची आठवण काढीत रडायचो. तिच्या उद्देशाला मी जपत होतो. कष्ट करूनही घरात चणचण भासायची. अर्धपोटी उपाशी राहून दिवस काढायचो. तुझा आणि कांतीच्या पोटाला भूक नको म्हणून चिंता करीत राहायचो. तू एक वर्ग शिकत गेलास, वर चढत गेलास. तसतसे माझ्या कष्टाचा वेग वाढत गेला. धावपळ करीत, साल मजुरी करीत स्वतःला घाण ठेवत गेलो. कांती वयात आली आणि तिची काळजी लागली होती. अचानक पोरीचे गुण पाहून पाहुणे उतरले. तिची सोयरी पक्की झाली आणि लग्न होऊन भुरकून उडून गेले. कांती जाताना ढोरासारखा रडलो.
माझ्या काळजाचा तुकडा दूर गेला होता. ती कशी बशी स्वयंपाक करून घालायची. पोरगी असूनही माय झाली होती. सूर्या करीत तुला जोपासत होती. माझी पोरगी लग्न होऊन सासरी गेल्यानंतर हे घर सुन सुन झालं. घरात बाई माणूस कुणीच नव्हतं. तुला मी स्वयंपाक करून खाऊ घालायचो. जवान पोराची वाढती भूक कशी असतं ते मला माहीत असल्यानं तुझी काळजी घ्यायचो. तुझ्याशिवाय या घरात कुणीच राहिलं नव्हतं. तू घराबाहेर पडलास की माझ्या एकट्या जीवाला हे घर खायला उठायचं. तू मॅट्रिक पास झालास. मी आनंदात डुबून गेलो होतो. आनंदाच्या भरात गावात किलोभर साखर वाटली. शिवाचा पोरगा हुशार निघाल्याची चर्चा गावात होती. मला माझ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटत होतं. तुझ्या पुढच्या शिक्षणाची काळजी लागली. थोड्या दिवसानं कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी तू जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेलास. तुझ्या शिक्षणानं मी समाधानी झालो होतो. तुला भेटायसाठी मजुरीचे पैसे शिल्लक टाकून तुझ्या हॉस्टेलवर यायचो. शेल्यात बांधून आणलेले पैसे तुझ्या हातात द्यायचो. तू माझ्या भेटीने आनंदून जायचास. तू खूप खूप शिकलास. शिकता शिकता मोठा झालास. कधी साहेब झालास हे कळलंच नाही. तुझ्या साहेब होण्याने मी साहेबाचा बाप झालो असं वाटलं. माझ्या पिकल्या दाढीवरून मी हात फिरू लागलो. पण काही दिवसातच तू तुझ्या स्वतःच्या निर्णयाने घरात एकाएकी सून घेऊन आलास. मला साधं विचारलं सुद्धा नाहीस. मला त्याच वेळी धक्का बसला होता. मी निमूटपणे तुझ्या संसाराचा त्रयस्थासारखा साक्षीदार झालो होतो. तुझं साहेबी सुख निमूटपणे डोळ्याने पाहत होतो. घरातली लहान मोठी कामं तुम्ही दोघंही मला सांगत होता. आता मला घरात परकेपणाची भावना माझ्या हृदयात हळूहळू घर करू लागली. मी मनाला समजावित होतो, शिवा तुझाच पोरगा सूर्या कशाला हळवं व्हायचं. पण कधी कधी आपण बापाची जागा गमावून नोकर तर नाही ना असं का बरं वाटतं याची चिंता करीत बसायचो. सूर्या तू साहेब आहेस. अरे घामाच्या थेंबावर घडवलं तुला. तुझ्यासाठीच मी तुझ्या घराचा दरवाजा राखीत आयुष्य काढलं. माझ्या पोरीनं माझा सांभाळ करण्यासाठी बोलावलं होतं. पण मी एकुलत्या एका पोराला सोडून कसा जाईल. पोरीला परक्याच्या घरी जावं लागतं. माझा त्रास तिला कशाला. कोणताही बाप पोरीच्या घरी जाऊन राहत नाही. ही जगाची रीत आहे. तू साहेब झालास. मला वाटलं खूप मोठा माणूस झालास. पण तुझ्या जगाने ह्या कष्टकरी बापाला ओळखलंच नाही. आता मला हे घर परक वाढतंय रे. मी 75च्या जवळपास आलो. थकून गेलो. आता माझ्यानं चालणं होत नाही. हातात काठी आली. आता या घरात राहून काय उपयोग. तुझ्या घराच्या कोपऱ्यातही मी शोभून दिसत नाही. तिथं तुम्हाला गुलाबाची कागदी फुलं शोभून दिसतात. नकोसा झालोय मी तुम्हाला. वाटलं स्वतःचं पोरग असूनही समजून घेत नसलं तरी सुनबाई तरी समजून घेईल. पण सुनबाई ढोरासारखं एकदा जेवण आणून टाकून जायची. पोटात गेलेलं अन्नही मानापरानं जात नव्हतं. अरे आम्ही गरीबच बरे. जिव्हाळा असतो रे त्यात. आता तुझा हात मागे घे.
बापाला मारायला निघालेल्या नराधमा, तुझ्या दारात या हाडाची काळ आता मी टाकणार नाही. आयुष्यभर बापाचा आई होऊन राहिलो, पण तू बेभान निघालास, शिकलास पण वळला नाहीस. अरे अरे, तुझ्यापेक्षा जनावर बरं. त्याच्या पाठीवरून हात फिरविला की ते माणसावर माया टाकते, पण तू तर साप निघालास. मी चाललो या घरातून. ज्या घरात माणसं नसतात तिथं राहून काय उपयोग. मी चाललोय आता वृद्धाश्रमात. तिथे मला माझ्यासारखी बेसारा हताश झालेली माणसं भेटतील. मी तुझा बाप असे म्हणून कोणाला सांगणार नाही. तुझ्या साहेबी अधिकाराच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही. माझ्या कष्टाच्या जगण्याचं पवित्र कळते मला. ते मला शाबूत ठेवायचं आहे. खोट्या प्रतिष्ठेत बेवारस होण्याचा अनुभव घेऊन जात आहो. तुझी माय जिवंत असती तर एखाद्या खोपटात दोघही जीवन कंठीत गेलो असतो, पण ती 40 वर्षापूर्वीच मला सोडून गेली. काय करू आता? वृद्धाश्रमच माझ्या हक्काचं घर. शरीरात जीव आहे तोपर्यंत जगावं लागेल. मृत्यूला दगा देऊन स्वतःला संपवण्याची आमची औलाद नाही. वृद्धाश्रमात ज्या दिवशी मृत्यू येईल त्या दिवशी हळहळणारी माणसं माझ्यासारखी तिथं असतील. माझी मेलेली हाड कोणीतरी दफन करतील. तेच माझे खरे नातेवाईक ठरतील. पोरा, आता जातो तुझे घर कायमचे सोडून. पोरा, मी जातो घर सोडून. तुझ्या साहेबी गुलामगिरीला ठोकरतोय मी. तुझ्या साहेबी गुलामगिरीला ठोकरतोय मी. मी चाललोय माझ्या दारिद्र्यातला स्वाभिमान घेऊन. माझी अखेरची हाड कुठेतरी शांत ठेवण्यासाठी. माझी अखेरची हाड कुठेतरी शांत ठेवण्यासाठी.